एक छोटंसं हे बघून घ्या. मला असं वाटतं हा प्रश्न यायला पाहिजे बरं का. बरोबर. याचं कारण म्हणजे हा सिलेबस मध्ये सगळीकडेच आहे. हा सिलेबस मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये पण आहे, हा इकॉनॉमी मध्ये पण आहे, हा जिओग्राफी मध्ये पण आहे, हिस्ट्री सोडून सगळीकडे आहे. कळलं? म्हणणं असं आहे 1 एप्रिल 2026 पासनं किती रे 1 एप्रिल 2000 किती पासून 26 पासनं विक्री केंद्राचे तेल कंपन्यांना आदेश. म्हणजे तुम्ही काय करा, जे E20 आहे, इथेनॉल 20 आहे, त्याची विक्री काय केली, कंपल्सरी केली. डेट 1 एप्रिल 2026 लक्षात राहील. म्हणजे एक्झाम मध्ये झामल झामल करायचं नाहीये. ओके. आता व्यवस्थितपणे बघून घ्या. म्हणजे माहित असेल नसेल मला माहित नाही, पण लक्षात घ्या. विषय असा आहे, ऊर्जेचे दोन प्रकार आहे. एकाला म्हणतात पारंपरिक, एकाला म्हणतात अपारंपरिक. अपारंपरिकचा अर्थ म्हणजे आपल्या भाषेमध्ये जी सतत राहते, म्हणजे सोलर वगैरे, बरोबर नाही का. आणि म्हणून सध्या जे जग आहे ते आपलं रिन्युएबल कडनं पारंपरिक कडनं कशाकडे चाललं, अपारंपरिक कडे. बरोबर नाही कितपर्यंत. कन्व्हेन्शनल कडनं कशाकडे चाललं, रिन्युएबल कडे. आणि जाणं गरजेचं पण आहे. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जर समजायचा असेल तर मी तुम्हाला 2-3 गोष्टी म्हणजे 1-2 गोष्ट सांगून देतो फक्त. तुम्हाला माहित असेल की गिरीश कुबेरांचे एक पुस्तक आहे एका तेलियाने. पूर्ण 1990च्या 1990 कशाला 2000 पर्यंत, इसवी सन 2000 पर्यंत ते सेकंड वर्ल्ड वॉरच्या मधातलं जेवढं काही वर्ल्ड पॉलिटिक्स आहे ते सगळं तेलावर चाललं. ते कशाला, परवाच्या दिवशी तुमच्या समोर अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आक्रमण केलं. कशासाठी, तेलासाठी ना. बरोबर नाही इथपर्यंत. ऑइल पाहिजे म्हणून ना. त्या देश हातात घ्यायचा आणि आता आम्ही तेल विकू म्हणून. सद्दाम हुसेनला का बरं मारलं अमेरिकेनं, तेलामुळे ना. इराणनं कुवेतवर, कुवेतनं इराणवर, गल्फ वॉर कशामुळे झालं, तेलामुळे ना. पूर्ण तेलाच्या भोवती राजकारण चालत होतं सेकंड वर्ल्ड वॉर ते 2000 पर्यंतचं. आणि त्याचे आपण पण बळी पडलो. म्हणजे जेव्हा आपण 1991 मध्ये त्याला काय म्हणतात की चलनविषयक संकट म्हणतो, बरोबर, ऑइल क्रॅशेस म्हणतो, ते चलनविषयक संकट येण्याचं प्रमुख कारण म्हणजे खाडी युद्ध होतं ना. इराकनं कुवेतवर हल्ला केला, कळलं का. त्यामुळे अमेरिकेनं इराकवर हल्ला केला. ऑइल शॉक झालं, ऑइल स्टॉक झालं, तेलाच्या किमती भडकल्या आणि तेव्हा आपली इकॉनॉमी पूर्णपणे ऑइल डिपेंडंट झाली होती. आणि देशामध्ये काय आलं, परकीय चलन संकट. त्याला म्हणतात 91चं परकीय चलन संकट. हे काच तुम्हाला बॅकग्राऊंड सांगून राहिलो मी. या कारणामुळेच जग हे रिन्युएबल एनर्जीकडे गेलं, अपारंपरिक ऊर्जेकडे गेलं. आणि त्यासाठी वेगवेगळ्या देशांना आपल्या वेगवेगळ्या उपाययोजना करायला काय केली, सुरुवात. काही लोक सोलर एनर्जीकडे गेले. आपण पण 2010 मध्ये सोलर एनर्जीकडे गेलो. नॅशनल मिशन ऑन ऍक्शन प्लॅन काय केलं, प्रसिद्ध केलं. नॅशनल सोलर मिशन काय केलं, प्रसिद्ध. 2010 ची गोष्ट आहे. तर त्याचं रूपांतर आता सोलर रोपटॉप योजनेपर्यंत आलो. प्रत्येक घरामध्ये सोलर प्लेट लावतो ना. याच्यामुळे काय होऊन राहिलं की आपण एनर्जी सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपण सस्टेनेबल होऊन राहिलो. आणि त्याचाच एक भाग म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 2009 मध्ये आणि त्यानंतर 2018 मध्ये एक पॉलिसी प्रसिद्ध केली ज्याला म्हणतात नॅशनल, ओके, कोणती फ्युएल रे, बायोफ्युएल पॉलिसी. त्याला काय म्हणतात, नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी. काय केली, प्रसिद्ध. किंवा इसवी सन 18 मध्ये, इसवी सन म्हणजे 18 मध्ये. कळली पडदा. याच्यानुसार काय करायचं होतं, या पॉलिसीनुसार, बरोबर आहे का, 2030 पर्यंत, लिहू नका आकडे चुकणार आहे, आकडे बदलणार आहे. 2000 किती पर्यंत, 30 पर्यंत तुम्हाला काय करायचं होतं, जे पेट्रोल आहे ना त्या पेट्रोलमध्ये 20% हा इथेनॉल टाकायचा होता. किती टक्के, 20% हा इथेनॉल टाकायचा होता. विषय कळलं. आणि आपण ते टार्गेट हे 2025 मध्येच अचीव केलं. एप्रिल किती मध्ये, 25 मध्येच अचीव केलं. मग आता तुमचा प्रश्न मला पडला असेल, या पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकलं तर होते काय. कदाचित माझ्या जुन्या लेक्चर मध्ये ऐकलं असेल, पण पुन्हा ऐकून घ्या. पेट्रोलमध्ये इथेनॉल म्हणजे उदाहरणार्थ 1 लिटर पेट्रोल असेल ना, त्यात 20% इथेनॉल असेल, 80% पेट्रोल असेल. बरोबर. मग पहिला प्रश्न, इथेनॉल म्हणजे सर, इथेनॉल चालतं हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. त्याची निर्मिती किण्वन प्रक्रियेनं हे ऊसापासून, मक्यापासून होते. समजलीत पर्यंत. म्हणजे साखर कारखान्यामध्ये तुम्ही साखर जरी काढली तिथं पण इथेनॉल तयार होऊ शकते. आणि त्याच्यापासून जर तुम्ही इंधन बनवत असाल आणि त्याचा वापर जर तुम्ही इथं करत असाल तर पेट्रोलची बचत होईल.
म्हणजे तुमचा आयात काय होईल, कमी होईल ना, नंबर 1. आणि हा त्याला काय म्हणतात की रिन्युएबल आहे आणि यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम पडत नाही. कशावर? पर्यावरणावर काय पडणार नाही, विपरीत परिणाम. म्हणजे परकीय चलन वाचेल, पर्यावरण वाचेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न पण वाचेल का? शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये काय होईल, वाढ होईल. समजली पडदा? हे पर्यायासाठी सांगून राहिलो. आतमध्ये झामल नाही करायचं बरं का, आताच प्रिपेअर होऊन जा. इथपर्यंत मग तुमचा मला प्रश्न असेल की सर उसापासून इथेनॉल बनते, बरोबर? तुम्ही म्हणता की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला, बरोबर, की परकीय चलन वाचवायचं आहे. मग जर तुम्हाला परकीय चलन वाचवायचं जर असेल, मग एक काम करा ना, 100% इथेनॉल होऊ द्या चालू. अरे लॉजिक प्रश्न आहे ना, नाही आहे, लॉजिकल प्रश्न आहे ना. म्हणजे याचा अर्थ उसाचा वापर 100% कोणासाठी होईल, इथेनॉलसाठी. मग साखर कुठून, बरोबर नाही का? 100% इथेनॉलचा वापर तुम्ही इंधन म्हणून करू शकता. 100% इथेनॉलचा वापर तुम्ही इंधन म्हणून करू शकता, पण त्यामुळे फूड सिक्युरिटीचा प्रश्न तयार होतो, म्हणून आपण करत नाही. काय म्हणलं, कळलं का? अरे कशाला अख्खा गहू जर तुम्ही इथं वापरला, कशाला, बायोफ्युएलसाठी, बरोबर नाही का? मग खायचं काय आपण, म्हणून हे 20%वर थांबवलेलं आहे. आणि सरकार म्हणते हळूहळू 2030 पर्यंत आपण 30%वर घेऊन जाऊ. ते पण लक्ष आहे. E30चं पण लक्ष कितीपर्यंत, 30 पर्यंत आहे. विषय कळला इथपर्यंत? मग आता पुढचा प्रश्न आला, म्हणजे काही दिवसा अगोदर तुम्ही ऐकलं असेल की याच्यामुळे इंजिनमध्ये प्रॉब्लेम होत आहे. कुठला प्रॉब्लेम होत आहे, इंजिनमध्ये? तर त्याचं उत्तर आहे यस. जर आयोगानं पर्यायामध्ये प्रश्न दिला E20 इंधनामुळे ओके जुन्या वाहनांवर विपरीत परिणाम पडत आहे, तर उत्तर यस द्यायचं. कधी कधी आयोग पण एडपट सारखे प्रश्न टाकून देतो ना, अरे पर्याय रे, नाही का, तिथे झामल नाही करायचं, परिणाम पडणार आहे. 2023च्या आधी जेवढे वाहनं असेल ना, कळलं का, त्यावर याचा निगेटिव्ह परिणाम पडणार आहे. 23 नंतरची सगळे वाहनं हे E20 बेस आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, ते कम्फर्टेबल आहे. आणि निकष यांनी तयार केलेला आहे, एक शब्द आहे तिथं, RON दिसते का कुठं, रिसर्च ऑक्टेन क्रमांक. बघा, रिसर्च ऑक्टेन क्रमांक, निकष ओके किती, 95. म्हणजे ते जे पेट्रोल आहे ना, जे इथेनॉल आहे ना, त्याचं RON किती असलं पाहिजे, 95. जेवढं RON चांगलं तेवढं तो इंजिनसाठी कम्फर्टेबल. समजलं? तेवढा गाडीचा आवाज कमी, धूर कमी. इज दॅट क्लिअर? मग तो इंजिनची कॅपॅसिटी चांगली करतो. अरे कळलं का रे बाबा? तर आता E20 1 एप्रिल 2000 किती पासनं, 26 पासनं, आणि RON किती असलेलं, 95 असलेलं. चला कळली इथपर्यंत? 100% सांगतो. हे का सांगितलं, विचार करा. तेलाच्या भोवती संपूर्ण राजकारण फिरत आहे, त्यामध्ये एक रिव्हॉल्युशनरी गोष्ट आहे. आपण आपल्या इकॉनॉमिकच्या बॅच मध्ये आठवत असेल तर हायड्रोजन इकॉनॉमी शिकलो पहिल्या प्रकरणामध्ये, बरोबर नाही इथपर्यंत? आता आपण इथेनॉल कडून कुठे गेलो, हायड्रोजन कडे. हायड्रोजन म्हणजे पाणी ना, H2O रे. का बरं? कारण शाश्वत आहे ना ते. कारण ऊर्जा म्हणजे असं म्हणतात, जेवढी तुम्हाला तुमच्या देशाची ग्रोथ पाहिजे ना, त्या 4% जास्त तुम्हाला तुमची एनर्जी ग्रोथ पाहिजे. कुठली ग्रोथ पाहिजे, एनर्जी. समजलं? तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की 1 एप्रिल 2026 पासनं सर्व पेट्रोल पंपावर हे विक्री काय करून टाकली आहे, कंपल्सरी करून टाकली आहे. डेट लक्षात राहील, 1 जानेवारी नाही आहे, 1 एप्रिल आहे, बरोबर? आता बरं वाटते, एक्झाम मध्ये गेल्यानंतर 1 जानेवारी 100% पर्याय देणार, येस की नो रे? हा, 1 जानेवारी देणार, 25 देणार, 26 देणार, 27 देणार, 28 देणार. पर्याय पण सांगतो 4. विषय कळला? तर किती एप्रिल, 1 एप्रिल 2026 पासनं. उपाय काय, शेतकऱ्यांचं उत्पन्न याच्यामुळे वाढेल का? हा जर पर्याय परीक्षेमध्ये असेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, तर त्याला काय लावायचं, करेक्ट लावायचं. ठीक इथपर्यंत? तर तुम्हाला माहित असेल की खूप उपाय, म्हणजे अख्खी इकॉनॉमी ही स्वतःला शिफ्ट करत आहे. कधी शब्द ऐकला का, इंटरनॅशनल सोलर अलायन्स? भारतानं स्थापना केली आहे त्याची, बरं नाही का? कोणाच्या मदतीनं, फ्रान्सच्या मदतीनं. त्याचं मुख्यालय पण भारतामध्ये आहे. एवढे प्रयत्न चालू आहे. तुम्ही बघा ना, पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न रिन्युएबल सेक्टरवर आहे की नाही आहे, कंटिन्यू एक प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं या वर्षी यावर प्रश्न बनायला पाहिजे, बरं का? मी 100% सांगतो. कळलं? RON किती, 95%. ठीक इथपर्यंत बघून घ्या.